आल्या, देवी आली, कोण आल्या सांगाल का? हा बोला. हो थांबा की जरा विचारतो की नुसता घुमाचा नाचाचा चालला का गोंधळ? हो विचारलं पाहिजे ना, झाड मोकलं पाहिजे, झाडचं घर मोकलं पाहिजे. बोला सांगाल का? कोण आल्या सांगा, आम्ही तसं गजर देतोय. तुमच्या भावांची भवानी द्या बघू आता. हॅलो या माऊली. अग भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी 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 माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय हाय मोठ्या मनाची. तुळजापुराच्या वाटाला ग, तुळजापुराच्या वाटाला. पुराच्या वाटाला ग, तुळजापुराच्या वाटाला. भेटली घाटाला भवानी, भेटली घाटाला. अगं भेटली घाटाला भवानी, भेटली घाटाला. भवानी 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 माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय हाय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. साज कवड्याचा घातला ग, साज कवड्याचा घातला. 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 हाती पानग पेटला ग, हाती पानग पेटला. पानक पेटला, हाती पानक पेटला. पोतग पेटला ग, हाती पानग पेटला. पोतक पेटला, हाती पानक पेटला. भवानी 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 माझी गुणाची, हाय हाय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय हाय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय हाय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. भवानी माझी गुणाची, हाय लय मोठ्या मनाची. आई राधा राधा उरे बोला, राधा बोला, आई राधा राधा उरे बोला, आई राधा उदे बोला, राधा उरे बोला. राधा उदे बोला. तुळजापूरला चला, तुळजापूरला चला. राधा उरे बोला. राधा उदे बोला. आई राधा राधा उरे बोला, राधा उदे बोला. राधा राधा उरे बोला. राधा उदे बोला. राधा उदे बोला. बोला माऊली काय अडचण आहे? झाड का थांबतंय? बोला माऊली कोण आल्या? आई तुळजाभवानी भवानी आल्यात बरोबर, आनंदाने आल्यात का? मग आई आई तुम्ही तर तुळजाभवानी आल्यात, तुळजापूर मधून आल्यात, मग हा देवारी आहात, या देवारी या कुलाची मालकीन कोण आहे आई तुमच्या सोबतीला?
या देवाऱ्यात बसल्यात का तुम्ही? मग या देवाळी जर आदिमाय शक्ती तुझा आई तुझ्या भावाने आल्यात, या पण भावाने आल्यात, मला दोघीने एवढंच विचार नाही, तुम्ही जर आदिमाई भावानी जर आल्यात तर आम्ही बालका निश्चित कुळाचं, तुम्ही तुमची कोणती बहीण या रूपात बसली आम्हाला ते सांगाल का? सांगा, बोला. दोन्ही आई भावाने आल्यात तर आम्हाला सांगा, ह्या देवारी सर्वांना माहिती पाहिजे ना आपली कुलस्वामिनी कोण आहे? फक्त तुम्हाला एवढंच माहिती आहे, शालाई. फक्त शालाई माहिती आहे, म्हणून पुढचा अर्थ एकाने पण मला सांगून दाखवा. कोण बोलतंय शालाई म्हणजे ती झालर घालते ती? कोण बोलतंय काय माहिती कोणाला? मग आपल्या देवाला त्यांना विचारायचं का आपण कोणत्या रूपाची आहे? आई दोघ्या बहिणी आल्यात, तुम्ही दोघी एकच आल्यात. आमच्या निश्चित परिवाराची शेलाई ही कोणत्या रूपात बसली? मी जेव्हा प्रश्न टाकतो ना, याईने उत्तर दिलं, माझ्याकडे हक्काने उत्तर मागायचं. मी तुमचं बांधिले, चालेल का? हा, मी पण वारी घेणार, मला पण प्रश्न विचारा, मी उत्तर देणार, पण आधी आलेल्या दाडांना विचारू. बोला माऊली, सर्वांना विचारणार, मला पण विचारा. आई आदिमाय शक्ती तुझ्या भावानी. हो गोंदी, किती गोंधळ करता इकडे, मजाक नका करू, आमच्याकडे बघा जरा. बोला. तुमचा एकतर संबळ कोणता आहे बघा. आमच्या आईला संबळ चालतो का? नाही. आई चालतो का संबळ तुम्हाला? मला नाही चालणार. चांबड्याचं लागतं. हा, मग आदिमाय शक्ती तुझ्या भावाने आल्यात. आई या निश्चित परिवाराची जी देवी आहे, तुमच्या रूपाची का आणखी कोणत्या रूपाची आम्हाला सांगाल का? माहिती झाली पाहिजे ना सर्वांना. नुसती शालाई 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 शालाई, कोणतं रूप आहे काय माहिती आहे? म्हणजे कोणतं रूप सांगाल माऊली तुम्ही? हा, महालक्ष्मी. माऊली तुम्ही घ्या शालाईचं गाणं बघू, येईल का? याग पाषाण गावात आज शालाईचं रान, याग पाषाण गावात आज शालाईचं रान, आरतीनं भरलं मन, 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 आरतीनं भरलं मन. या पाषाण गावात आई शालाईचं रान, आई शालाईचं रान, उदगारण भरलं मन, उदगारण भरलं मन, उदगारण भरलं मन, उदगारण भरलं मन, उदगारानं भरलं मन, उदगारानं भरलं मन, उदगारानं भरलं मन. याग पाषाण गावाला दिलं आईनं वरदान, पाषाण गावाला दिलं आईनं वरदान, या पाषाण गावाला दिलं आईनं वरदान, पाषाण गावाला आईनं वरदान. आज निश्चित बाबाला मिळाला कळसा मान, निश्चित बाबाला मिळाला मान, या निश्चित बाबाला मिळाला कुळाचं मान. अहो निश्चित परिवार जागेवर का ना आपल्या रचलंय, काहीतरी खुशीने द्या घ्या. या निश्चित बाबाला मिळालं कुळाचा मान, निश्चित बाबाला मिळाला कुळाचा मान, निश्चित बाबाला मिळालं कुळाचा मान, निश्चित बाबाला मिळाला कुळाचा मान. हलगीन संबळान सागर कोयता गाजत, हलगीन संबळान सागर देवता गाजत, अरे आरतीनं मन भरलं, आरतीनं मन, आरतीनं मन भरलं, आरतीनं मन, आरतीनं मन भरलं, आरतीनं
शास्त्र माहिती पुढच्या काठीचं? मला विचारलं, मागा तिघांना विचारलं पण आई आई तुलजा भवानी आई भवानी तुम्ही कोण आले आज? मला एवढंच सांगा फक्त, मी ज्या कुलाचा बालक आहे किंवा ही माझी बालक आहेत किंवा तुमची बालक आहेत, या कुलाची कुल स्वामिनी कोणत्या रूपाची आहे आम्हाला माहिती पाहिजे का? हो माहिती पाहिजे का नको? हा सांगा माऊली, तिघी बहिणी सांगा आम्हाला. भवानी आई, तुळजाभवानीची भवानी आई या पाशाने गावामध्ये निश्चित कुलामध्ये शालाई शालाई बोलतो, पण ही कोणत्या रूपाची आम्हाला तिघी बहिणी सांगा. किंवा गाणी घेऊन परत येऊ दे कोणी शाळा येत असेल तर घ्या. आरती नमन ग भरला आरती नमन, आरती नमन ग भरला आरती नमन, आरती नमन ग भरला आरती नमन, आरती नमन ग भरला आरती नमन. कुलाची ओळख करायची. आलेत ना झाड सर्व, जाऊ नका कोणी. आपण इथं कोणाला खरं खोटं करायला आलो नाही, तर माझ्या कुलाची ओळख करायला आलो ना. आपण तुळजापूर भोलाई गेलो, जेजुरी गेलो, अजून कुठे गेलो, कान्याला पण गेलो. कशासाठी गेलो? आपल्या आईची ओळख करायला. मग ओळख झाली पाहिजे का नाही? नुसतं दाडा खेळून फायदा आहे का? माझं भरपूर गोंधळ चालू आहेत, नॉनस्टॉप 24 गोंधळ आहेत. पण माझ्या कुलानुसार नातवंत पाडा लोक काय बोलते मला, निश्चित मला तुम्ही आमच्या कुलामध्ये लय काय काय विचारता, आमच्या कुलाची लय परीक्षा घेता. मग आपल्या कुलाची पण झाली काय माहिती का नको? हो का नाही? शाळा कोणी माहिती झाली पाहिजे का नको? मग आलेल्या झाडांना विचारलं पाहिजे का नको? राग म्हणायला पाहिजे का कोणी? राग करायचा नाही. तुम्ही देवेत, आम्ही अज्ञान बालक आहेत, आम्ही अज्ञान बालक. तुम्हाला विचारतोय माऊली,
शालाई शालाई करतो. ही शाला आहे कोण? या परत गाणी जायचं नाही कोणी झाडाने. अग लाला लुगडा गाय तुझा हिरवा पदर ग, हिरवा पदर ग, शालाई तुझा हिरवा मी कोणताही गोंधळ माझा 18वा गोंधळ होता आपला पकडून. मी प्रत्येक कुलामध्ये काय बोलतो माहिती का, 10 केलाची 2 केली तरी चालतील, पण त्याला उलगडा झाला पाहिजे का नको? त्याला पोट झाले का नुसता नाचवता दण ठोकलं म्हणजे देव झाला का? मला माझ्या कुलाची ओळख द्या, मला देवाची ओळख द्या. 10 नाही केली तरी चालतील, मला 2च खेळू द्या, पण माझ्या कुलावर आडी अडचण आली का उभी राहिली पाहिजे नको? मग ती कोणत्या रूपाची आहे? आधार कार्ड मांडला राजेंद्र माधू निश्चित आहे, असं राजेंद्र माधू 2 पण असू शकतात, पण त्याच्या आजोबाचं नाव काय? तसं माझी शालाई आहे, ती कोणत्या रूपाची माहिती झाली पाहिजे का नको? तुमचा आवाज द्या. उद्या माझ्या डोला धराचा कोणी महाराज लय परीक्षा घेतली, धारित पाहिजे. येळकोट येळकोट होते गाणी. अग हिरव्या पदराला गाय तुझं कोण 104 धन्यवाद. अग लाला लुगड्याला गाय तुझा हिरवा पदर बोला माऊली कोण आल्यात? माऊली कोण आल्यात? तुम्ही वाडे बोलायची बोलाय मत आले. आई कोणतं रूप तुमचं? हा 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 ठीक आहे माऊली, भरपूर सांगितलं. माऊली आपण सांगा कोण आल्यात? शाला आले. आई आई तुम्ही शाला आल्यात तर कोणत्या रूपाचे आपल्या कुलासाठी? लक्ष्मी रूपात आहे. बरोबर आहे, बरोबर बोलतात का? पेन आणि कागद लिहून घ्या. मग माऊली ह्या देवळात माऊली भावाने आई कोणत्या रूपात बसल्या? आपल्या बहिणी कोणत्या रूपात बसल्या भावानी सांगाल का तुम्ही? हा भवानी रूपात बसल्यात, पण शालाई कोणत्या रूपात बसल्यात? शालाई माता कोणत्या रूपात आहे? हा ह्या गावदेवीला बोलवा आता. किती वाजता बरं? वाजता किती? 2 वाजता. इंटरव्ह्यू झालेला आहे. 3 ला 1 तास बाकी आहे. 1 तासात आपल्याला इंटरव्ह्यू करायची. घ्या पेन आणि कागद घ्या. हो पेन आणि कागद घ्या, लिहा. ही सगळी झाडाचे बोलतात, लिहा. काय सांगितलं? आई शालाई ही सप्तरंगाची, आई शालाई ही लक्ष्मी रूपाती. पेन आणि कागद घ्या ना, लिहा ना, मी सांगतो ना. महाराज
बोललोय हा नाही खोटं खरं नाही करायचं आपल्याला कसं आहे माहितीये का आपल्याला आपल्या कुलाची ओळख पाहिजे म्हणजे कोण का मला मग ओळख दिल्यानंतर तिची ओळख दिल्यानंतर मी काय होतो भाऊ ओळख दिल्यानंतर झाड खोटं खरं बोलायचं ना आपल्याला मी ओळख देणार सगळं देणार पण नुसतं झाड खेळवायचं नाही तर झाडाला उलगाडा पण झाला पाहिजे ना नुसतं देवीच्या नावाने खेळायचं देव खेळतो भूत खेळतो पितर खेळतो काय खेळतोय त्याचा मग त्याला आपली देवी कोणत्या रूपाची महत्वाचं काय आहे माझी आई कोणत्या रूपाची आहे हे माहिती पाहिजे ना आपल्याला आपण कोणाला खरा खोटा बोलायला आलो नाही नुसतं वादाविद करायला आपण आलो आपण आनंदाचं कार्य आहे पण आनंदाच्या कार्यामध्ये समोरच्याने रागणे मानायचा मी पण रागणे मानणार आपल्याला फक्त माझ्या कुलाच्या देवीची ओळख पाहिजे बरोबर आहे दोनच त्यासाठी माझा प्रयत्न आहे मला कोणी उद्या वाईट बोललं तरी चालेल पण मी सत्याचा करीन काय हिरवा हॅलो आई ग गाव देवी माता गोदळाला ये ग गोदळाला ये गाई आशीर्वाद दे ग तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोदळाला जाऊ तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोदळाला जाऊ तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला जाऊ तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला जाऊ तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोदळाला जाऊ तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोदळाला जाऊ तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला जाऊ तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला जाऊ आई ग गाव देवी पासून गावाला पावली पाषाण गावाची मीरा पिडाली रखेली पाषाण गावाची मीरा पिडाली रखेली बोला आई मी बोललो होतो आई तुम्हाला परत मी बोलवणार आता आल्यात का नाही दोघी बहिणी आता मला सांगा तुम्ही या गावाच्या गावपंडी मायच्या का सासरच्या मला माझ्या देवी आल्यात मग आई सांग या कुलाची कुलदेवी मी प्रत्येक कुलात बोलतो कुलदेवी कोण आहे तशी माझ्या कुलाची कुलदेवी शालाई आहे म्हणजे कोणत्या रूपाची मालकीण आहे माझ्या ऐका ना आम्ही नाही बोललोय का तुम्हाला आज ज्यासाठी आम्ही घट मांडलाय ज्या कुलाच्या उद्धारासाठी झालाय तो उद्धार झाल्यानंतर आमची प्रजा जे तुम्हाला आनंदाने जे देणार ते चांगलं असणार का देतो आम्ही देऊ जो क्षमा असावी आई अंबाबाईच्या कृपेनं आम्ही बसलेल्या सगळ्यांना काही कमी नाही मी सरकारी नोकरीदार आहे बाईला बघत आता खालून वरून सोन्याला लकडली बाबा पण सुखी आहे ऐका ना मी सांगतो तुम्हाला रेणुका माता हा म्हणजे कोण रेणुका आदिमाया शक्ती आदिमाया शक्ती पडी घेऊन फिरत होती ना बरोबर किती अब्ज रुपयाचा राजा कोल्हापूरचा राजा कोल्हापूरच्या राजाला पडी घ्यायला लागली होती बरोबर आहे आम्ही पडी का असलेल्या शक्तीचा असलेला धनाचा कधी गर्व नसावा मी पण माझं क्लिनिक हॉस्पिटल आहे गर्व नाही आनंद दादा आम्ही आनंदात द्यायची ऐका ना असं तुम्ही सर्वंट आहेत माझं मेडिकल क्लिनिक हॉस्पिटल आहे बरोबर आहे आपल्याला काय तात्पर्य काय आहे 2 मिनिटं माझा सोपा प्रश्न आहे 3.5 फुटावर 3 बोला सांगाल का मला गावोगावी गोंधळ बघतो ना मी पण गोंधळ करतोय अंग भरला भांडार लावला झाला देवाला देव बनवला टाक सोपं आहे तुझ्या पाहुणीचा घट
खंडोबाचा गट घाटाला तुळजाभवानी घाटाला खंडोबा सिंपल उचलला काय उचलला अरे तुळजाभवानी पण तुळजाभवानीच्या बाजूला कोण बसले एवढी डेव्हलप येते तर तिची पण ओळखते ना म्हणून बोललो 10 खेळायचे तर एक खेळ नाही खेळला तरी चालत नको बोला आई तुम्ही पण आल्यात आदिमाय शक्ती गावाची गाव बांधली मग आई ही शालाई माता कोणत्या रूपात बसली आमच्या देवारी तसा आपला मान कराल ना तसा मान करला तर मी सुप्पा बाबू तुझं नाव काय हा कुणाल आई मालकरी का तालकरी आहे तालकरी बाजारात जाऊन का आणणार मटावरची पप्पा मालकरी का तालकरी आहे का आणणार मटावरची त्यानं महिन्यावर 2 महिने साखर दिले चालेल का कसं समजलं तुला तुझे आई बाप कोण आहेत माझे आई बाप कोण मला काल तर कसं माहिती होतं आई बाबच माहित नाही शालाई फक्त माहिती काय शालाई शालाई कोणती आई माझ्या रूपाची मालकरी का तालकरी आहे जेव्हा तुम्ही सांगा तेव्हा आम्ही तुला मान देऊ ना आम्ही मेंढा पण काय ठेवलं तू द्यायचं का नाही द्यायचं तुम्ही सांगाल तर बरोबर ना हा नाही सांगू आपण त्याने सांगलं तुम्ही बसलोच पण आई बोला मी बोलला खोटा खरा करायला आलो नाहीये माझ्या किती राग केला तरी नंतर चालेल पण मी सत्यानंच चालणार चालेल ना तुम्हाला असा गोंधळ चालेल का सगळ्या एक आवाजात बोला मी जे गोंधळ घातला तसा चालेल का नुसतं नाचगाणं करू तर तुमच्या मुलं बाकी गोंधळ मला उत्तर देता येतील नुसतं महाराज देव नुसतं विरंगवलं नाही महाराजांच्या कुलात पण परीक्षा माझी पण परीक्षा घ्या ए बोला माऊली माऊली तुम्ही पण बोला चला या कुलाची शालाई माता कोणत्या रूपाची आहे चला सिंपल सगळ्यांना माहिती आपल्याला शेळीचं मटण चालत एवढं माहिती आहे का ना सर्वांना सर्व माहिती आहे शेळीचं मटण चालत नाही मग ते का चालत नाही शास्त्र असेल ना मग आईने जर ओळख दिली देवाई जर ओळख दिली तर पुढचं शास्त्र बघू बोला माऊली सांगा ना फक्त मला आम्हाला सांगा या कुलामध्ये कोणत्या रूपाची बसले अहो तुझ्या वडिलांचं नाव काय मालकरी का तालकरी पटकन का सांगला तसं आपल्याला विचारा तुमची कुलदेवी कोण आहे शालाई फक्त बोलाल कोणत्या रूपाची बोलाल ना लक्ष्मी कालिका सरस्वती पार्वती मग लक्ष्मीला काय लागतं राजू शाकाळी कालिकाला काय लागतंय मग सांगा आम्हाला बोला आम्ही परीक्षा घ्यायला आलो आम्ही गोंधळ करायला आलोय बोला माऊली दोघी सांगाल का तुम्ही सांगाल का लय खेळल्या तुम्ही पण आमच्याच बहिणी आहेत तुम्ही हा आम्हाला सांगाल का ही शालाई कोणत्या रूपाची बसते देवारी सांगाल का थांबा रे बाबा थांबा बोला बोला माऊली आम्हाला सांगाल का या कुलाची शालाई कोणत्या रूपात बसले कालिका माता अरे जाऊ नका चहा माता होते नाही पहिले कुल माहिती होईल का तुला इकडे ये 5 मिनिटं हा चल आम्ही सांगू चल तुला चल बोला माऊली बोला शालाई कोणत्या रूपाची बसलेली आपल्या देवारी आहे सांगाल का माऊली सांगाल का काय होतं कधी कधी झाडांना काहीतरी अडचण येते झाडांना काहीतरी अडचण खरं खोटं म्हणून बोललो मी खरं खोटं नाही या झाडाला पण आता काय बोलले पालक माझी होत नाही किंवा सांभाळ होत नाही हे झाड माहेर वाचली हे पण सासरीला जातो मग त्यांना काय समजत नाही प्रत्येक झाडा काय का आड अडचण पण आपल्याला मग तो काय आहे का आपल्याला आपल्या कुलाची ओळख करणं माऊली सांगता का तुम्ही सांगता का बोला तुम्हीच बोला सांगाल का माऊली शाळे माता सांगाल का आम्हाला कोणत्या रूपाची बसले हा हा हा
बोला माझ्या कुलाची शलाई माता कोणत्या रूपात बसली? शलाई रूपात सगळ्याला माहिती कोणत्या रूपाची बस बोला माहिती आहे तुम्हाला? बस बस तेवढं काय ती नावं झाली ते घेतात त्या झाडाला त्या माहिती बघा बोला माऊली बोला कोणत्या रूपात तुम्ही देवारी बसल्यात? लक्ष्मी रूपात लेकरूवाली बसले तेच ना बघते ना वही येऊन जेवढी ऐकतच नाही माझे. चला आरतीचा मान द्या चौघांना मग पुढचा आपण घेतो की काही ते या कोणतरी एक द्या. कोण आहे सुवासीन? या एक वही द्यावायची लक्ष्मी रूपाची एक भोलाई रूपाची बोलतात यांना अर्थ नाही ना त्या कालिका रूपाची बोलतात. पण शालाई ही कोणाचा अवतार कोण आहे ही समजायला पाहिजे ना. आपण आधी जोगवा देऊ आपण चाल का त्यांचं म्हणणं नाराज होतो आपण जोगवा देऊ मग पुढचा खेळ घेऊ. पण त्यांना बोलवा त्यांना सगळ्यांना आरती करा. माऊलिया माऊलिया हॅलो काय सांगायचं दादा आज या निचले परिवाराच्या दारी जागरण मंडळाचा सोहळा रंगलेला आहे. असं ना बसू का बरं? चरणी प्रीत नको तुझं वारी
म्हातारी रुसला का मजवरी जी रुसला का मजवरी 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 म्हातारी रुसला का मजवरी रुसला का मजवरी म्हातारी रुसला का मजवरी जी रुसला का मजवरी म्हातारी रुसला का मजवरी जी बोल एकदा सदानंदाचा ये बोलकडे पठार महाराज की जय. भैरवनाथ आहे काशीचा भैरवनाथ आहे काशीचा डवरवाज विलानाथाचा भैरवनाथ आहे काशीचा डवरवाज विलानाथाचा भैरवनाथ आहे काशीचा डवरवाज विलानाथाचा भैरवनाथ आहे काशीचा डवरवाज भैरवनाथ काशीनाथ मथुरनाथ आबापुरीनाथ भैरवनाथ आहे काशीचा डवरवाज विलानाथाचा भैरवनाथ आहे काशीचा डवरवाज विलानाथाचा भैरवनाथ भगवी काया देवा भगवी काया देवा भगवी छाया भगवी शाल देवा तुला पांगराया भगवी शाल देवा तुला पांगराया भगवी शाल देवा तुला पांगराया भगवी छाया देवा भगवी काया भगवी शाल देवा तुला पांगराया भगवी शाल देवा तुला पांगराया भगवी शाल देवा तुला पांगराया काशीनाथ भैरवनाथ आबापुरीनाथ आहे काशीचा डवरवाज
भाज्याला भाज्याला बोलविया ही वाघवर स्वर्ग देवी वाघवर सार वाघवर स्वर्ग आई वाघवर सार अग चंडिके अवतार देवीचा कालिके अवतार चंडिके अवतार आईचा कालिके अवतार चंडिके अवतार आईचा कालिके अवतार चंडिके अवतार देवीचा कालिके चंडिके अवतार आईचा चंडिके अवतार चंडिके अवतार आईचा चंडिके अवतार चंडिके अवतार आईचा कालिके अवतार चंडिके अवतार आईचा कालिके अवतार चंडिके अवतार चंडिके अवतार आईचा चंडिके अवतार चंडिके अवतार आईचा चंडिके अवतार सर्व मंडळी खाली बसा सर्व खाली बसा सर्वांना दिसू द्या खाली बसा अंबिका वाघावरची स्वार रेणुका वाघावरची स्वार अंबिका वाघावर स्वार रेणुका वाघावर आलिया फिरवीत तलवार फिरवीत तलवार आलिया फिरवीत तलवार फिरवीत तलवार वाघ डरकाळ्या फोडीतो वाघ डरकाळ्या फोडीतो
झाले म्हणतात अग गाडा हातावी राग गाऊ देवी तुझा गाडा हलकरी राग गावा हलकरी राग माझी आई तुझा गाडा हलकरी राग मग बहीण मी या देवारी कोणत्या रूपाची सांग मी बोलली होती 2 बहिणी येणार तिसरी बहीण आली ना आली बोलले होते आले ना तू सांग मग मी या देवारी कोणत्या रूपी तर तुझा गाडा पूर्ण केली अरे रुपल अरे माझ्या मरी आईचा गाडा बोल ₹5 तू गाव पांढरी ना सांग बोल या देवारी कोणत्या रुपयाने समोर घ्या पेरा फिरून देऊ का मी पूर्ण तिची ओळख केली पूर्ण हा ओळख केली मग माझा गाडा फिरा का तिचा गाडा फिरू ओळख दे आधी बरोबर आहे बहिणी मग सांग आम्ही या परिवारामध्ये कोणत्या रूपी परिवारामध्ये हा अरे भक्त बिकत नाही रूप सांग रूप रूप आहे तुमचे गावाची गावदेवी तुमचे आम्ही गावदेवी मग तुम्ही कोण आम्ही पण गावदेवी तुम्ही कोणत्या शिवाराच्या आपल्या जे अरे 2-2, 3-4 4 गावदेवी तुमच्या चालतील का रे अरे मग सांग घे गावदेवी आई ग गावदेवी तू गावाची पाडरी अरे गावाची पाडरी आई तू गावाची पाडरी साऱ्या गावचा सभा करे गावाची पाडरी साऱ्या गावचा सभा करे तुझी ओळख सांगू ही माहेरची का सासऱ्याची तू माहेरून आले का सासर नाही आले कुठून आले मग माहेरी खेळायचं का इथं यायचं नाही मला खेळू दिलं मग तू कोणत्या गावाची माहेर कोणत्या गावाचं माझं साखरपाडा वेल्या साखरपाडा वेल्या मग फणसाच्या झाडाखाली कोण बसलाय ग तेवढी माहिती नाही आम्हाला गावदेवी ना खेळवली नाही गावदेवी तुमची आम्ही अगं बाई फणसाच्या झाडाखाली बसला कोण ग अरे बाय तुझ्या शिवाराची तुझ्या गावाची जो फणसाच्या झाडाखाली बसलाय माझ्या या कुलाच्या 5 घरामध्ये बसलाय सांगू का ग सांगू का बघ बाई मी मागच्या अंगाला बसते बरोबर आता आपण मागच्या अंगाला येत बघ फणसाच्या झाडाखाली आसोसाचा चढ बसलाय बरोबर का ग मग त्याला घेऊन चालशील का हिला घेऊन चालशील माझ्या 5 शिवारात बसला माझ्या सोबतीला येऊ का पुरा पेर मारून बोला कोण आहे मग सोबतीला तुझ्या सोबतीला कोण आहे तुझ्या बसवलाय कोणला
बसवलं कोणाला नाही. माहेरून काय ना आणलं नाही. हा पाहुणा कोण आला पाहुणा माझे हा आईचे हा आजीचे हा. आजचा देऊ फिरून आजोबा गाडा फिरून देऊ का थोडं घेतो मुंड्याचा खेळ सारा दिवाळ्याचा मुंड्याचा खेळ सारा दिवाळ्याचा तुझा भावना बीर सोडून खेळ कर भावना बीर सोडून खेळ कर भावना बीर सोडून खेळ भावना बीर दुसरा कोणाचा नाहीये इतकं सगळं पकडलं जातंय देऊ येऊन तिला आजोबा आजीचं आईचं तिचं कोणत्या रूपात आलं हे गाव देवीचं माझ्या मरी आईचा गाणा कोण्या वाटना चाल आषाढाच्या महिन्यामध्ये माझ्या मरीचा गाणा चाला कुणीकडे पुढे चांडाळाचं मडण चाले पुढे 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 चांडाळाचं मडण चाले पुढे पुढे चांडाळाचं मडण चाले पुढे चांडाळाचं मडण चाले पुढे बसले देवारी काय देते त्याला खाणं पिलू 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 देते का अरे माझ्या फिरिस्त्याला पण ते द्यायची द्यायची का नाही गावले बोल माझ्या फिरिस्त्याला पण मी पिलूच द्यायची मग आता आनंदात घेऊन जाणार स्थानावर चल आल्या पाऊल जाग्यावर पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे माझ्या मरी आईचा गाणा कोण्या वाटना चाले माझ्या मरी आईचा गाणा कोण्या वाटना चाले माझ्या मरी आईचा गाणा कोणी वाटना गोड मोर चांडाळाचं मडण चाली पुढे मोर चांडाळाचं मडण चाली पुढे चांडाळाचं मडण चाली पुढे चांडाळाचं मडण चाली या एक दोघी लवकर त्यांना हळदी कुंकू करून शांत करा लेडीज बाय इथं का जेंट्स बाय आहे इथं का हा देवळा कोणाचा कोणत्या शक्तीचा तुम्हाला माहिती हवी ना बोल हा देवरा शलाई पत्रा कसा झाला कशी मी आली कशी बसली बालकांना माहित हवी का मी सांगते कोणत्या रूपाशी बसले सांगू का कोणाला काय विचारायचंय का
सगळं द्यायचा मला. मग मी सांगते बालका छ छ छ छ छ छ. पुढे जाडाळा अगं तुझ्या का पोटाला हा ही आमच्या शहरातीला का अरे मी तुळजा भवानी ही आई राजा उद्या उद्या ही आई राजा उद्या उद्या अगं तुळजापूरची बारी आई आई राजा उद्या उद्या तुळजापूरची बारी आई आई राजा उद्या उद्या तुळजापूरची बारी आई आई राजा उद्या उद्या तुळजापूरची बारी आई. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात अंबाबाईचं वार माझ्या बरवे अंगात अंबाबाईचं वार माझ्या बरवे अंगात. अवतार घेतला तुळजा भवानी. बघ सांगते पहिल्या अवतारामध्ये छ छ छ महिषासुराचा वध केला. छ छ छ ज्या प्रदेशात मी गेली बसली तिथे दैत्य आला. दैत्य आणि अवतार शेली रूपाने आला. बघ बालकांना शेली रूपामध्ये आला. त्याचा वध त्या रूपाने छ छ छ छ छ छ केला. दैत्य रूपाने छ छ छ नाही छ छ छ छ छ छ शेली रूपाने आला. त्याचा वध शेली रूपाचा केला. छ म्हणून त्या छ छ छ छ छ छ छ छ छ ठाण्याला छ छ छ छ छ छ त्या प्रदेशात त्या जागेला छ छ छ छ म्हणे छ छ छ केली छ. परंतु छ छ छ छ त्या दैत्याला छ छ छ छ छ छ त्या छ छ छ छ जागे छ तेवढे छ मुले छ त्याचा छ मा छ त्या छ रूपा छ दिला छ छ जावा ही छ त्याने छ विनंती छ केली छ. परंतु छ माझे छ लेकरांना छ त्या छ रूपा छ मारला छ आल्या छ मुले छ छ छ छ ते छ रक्ष छ छ ना छ छ मुले छ मुले छ छ छ छ माझ्या छ छ छ लेकरांना छ छ छ छ मी छ छ छ ना छ छ खाऊ छ दे छ ना 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 छ छ छ जा छ रूपा छ तो छ आला छ त्या छ रूपा छ छ छ छ मी छ माझ्या छ बालकांना छ छ छ छ छ मासू काऊ छ देणं छ नाही छ छ माझं छ बालक छ पाशे छ ना छ नाही छ छ छ छ परंतु छ माझं छ दुसरं छ रूप छ छ छ बाई छ ये येणं माय छ छ छ छ काच कजुरांची देवी कोण येरवळाची येडेश्वरी काच कजुरांची देवी येण्यासाठी म्हणून माझं दुसरं झाड छ तसं छ होत छ घे त्याचं छ बोलावणी कर. आग सपन पडलंय ग मला काल आणि येणारी माता लई झालं जीवात हात. सपन पडलंय ग मला काल येणारी माता लई झालं जीवात हात. सपन पडलंय मला काल लई झालं जीवात हात. आग सपन पडलंय मला काल सपन पडलंय ग मला काल येडोबाई काय सांगू जीवात हात. सपन पडलंय ग मला काल
जाग्याची माती छ छ छ छ ज्याने घेतली परत केली छ परंतु छ दोन छ व्यक्ती छ बाकी छ हाईट छ कबुलियत असती छ तर छ छ छ छ छ तर छ त्यांना छ छ छ छ माफ गेलो छ जाईल छ दोन व्यक्तींनी छ जाग्याची माती ही दिली नाही अजून कबूल या जाग्याची माती दोन छ व्यक्ती छ कपाल उघड असलेल्या दोन व्यक्ती कपाल उघड असलेल्या दोन व्यक्ती छ छ दोन व्यक्ती आणले कोणतरी बघा 7-8 व्यक्तींनी छ घेतली छ परंतु छ दोन छ व्यक्ती छ कबूल छ आल्या छ नाही छ छ छ छ पायाची छ करा नदीची माती छ अंडी छ वरती छ छ छ छ नाहीतर भंडारा छ दे छ त्यांच्या पाशी जी लोक आपली देव घेऊन गेलेले त्या 4-5 लोकांनी माती आणलेली पण त्याच वेळेला गोंधळाला आपण माती परत दिली बाबांनी सांगल्याप्रमाणे माती आणि पाणी परत दिला पण तरी 2 लोकांनी माती घरपर्यंत इथपर्यंत आणलेले आपण ज्या वेळेला देव धुवायला जातो तिथलं सगळी घाण टाकून यायची असते ती घाण बरोबर घेऊन यायची नसते पण आपण अशी चुक्या का करता जर कोणी आणली असेल तर प्रामाणिकपणे त्यांनी उभं राहा ना तर भंडारा घ्या उद्या सकाळी जर कुठली हानीत किंवा काय जर झालं तर त्याला जबाबदार कोणी राहणार नाही उद्या सकाळ तुम्ही का गावचा माणूस असल्यानंतर किंवा गावचे बाबा असल्यानंतर तुम्ही त्याला दोष द्याल म्हणून प्रत्येकाला ही विनंती आहे का ज्याला सांगत आहे का ज्याने कोणी जर आणले असेल तर त्याने एकतर इथे या भंडारा घ्या नाहीतर मग विषय सोडून द्या बाबांनी त्यावेळेला पण तुम्हाला सांगला होता दोन व्यक्ती छ कबूल छ आल्या छ नाही त्यांनी छ माती छ बाजूला फेकून दिली पण छ त्यांनी भंडारा घेऊन छ कबूल आल्या छ नाही छ त्यांना बोलवा छ भंडारा घेऊन मग छ पुढचं छ छ त्यांचं त्यांना घ्या आणि माफी मागा चल द्या आम्हाला झालं मग त्याला जसं जाणवतं तसं तुला जाणवतं का काही घर आजूबाजूलाच यांच्याकडे असल्यामुळे यांना काय वाटलं असेल माहितीये का माझ्या लेकीला त्रास नको बाई तू परत माहिती माझ्याकडे असली तर मी सांभाळील कुठे आलं परत इथे बंद करून घेतलं पण ते आले असत्या बरोबर आपल्या देवारी कारण कुलाच्याच होत्या पण या देवींचा घट शिवाराच्या बाहेर मांडला गेलाय कुठं शिवाराच्या बाहेर मांडला गेलाय आणि त्यांचं सोडणूक पण शिवाराच्या बाहेर केली मुलं त्या कुठं राहिल्या मग कुठं शिवाराच्या बाहेर घट मांडला होता का असा मग आता शिवाराच्या बाहेर घ्यायचं का आतमध्ये घ्यायच्या आतमध्ये घेतल्यात ना आम्ही परंतु काहीतरी वचन दिलंय समोरच्याला वचन दिलंय गाणी कोणतं घेणार होय बघा आता माझं ठेका कोणतं मंडळच्या कलबाईचं कोणतं माझ्या आईचा मांडर झाडाला मग ज्याने घट मांडलं तो कालूबाईचा होता का जीवदानीचा होता
माहिती करून घ्यायला लागेल. पण उत्तम भाऊ सांगतोय, माझा देवरा जर पाषाण हातीत आहे तर माझा गट कुठं पाहिजे? पाषाण हातीत. परंतु या लेखबाईकडे कुठल्या देवी आल्या असतील? माझ्या कानोबाचं गाणं घ्या. सांगतो ना कुठून आल्या. अरे सुंदर कचडीचा कानोबा देव पडीचा, सुंदर कचडीचा कानोबा देव पडीचा, कुठे गेला भाऊ आपला? तो नाही भाऊ. पप्पा कुठे? या सांगतो आता खरी स्टोरी, मूळ स्टोरी आता सांगतो मी. कुठल्या देवी यांना उठवल्या कानाखाली मारत्यात. कानोबाच्या बाजूला डाब होती, त्या डाब्याच्या ताराच्या झाडावर चढतो उतरतो. बाजूला देवी आहेत, एकली तिची सेवा करतात. भात खाताना तुम्ही सगळी करता का सेवा? इकडं कोणीने तुम्हाला त्रास देईल? तुम्हाला कोणी त्रास देत नाही. फक्त कानोबाच्या काना गवली आहे. बाजूला बसल्या 7 जणी काय बोलत्यात? बाला तिथं पहिला नागाचा झुलवा निघायचा का? हा, झुलवा मध्ये ती एक होता आणि तो एक होता. काय बोलतोय तुम्ही? दुनिया फिरण्यापेक्षा एकदा तरी मला भेटायला या. गेलं तुम्ही? गेलं घटमांडा कुठे गेलं? कालूबाई कशी दिसते? अगं नागिन रूपात, अगं नागिन रूपात गर्भधीनात कोण बाई उभी ग, अगं नागिन लिबानात गर्भधीनात कोण बाई उभी ग, अगं कोण बाई उभी ग माझी मनाची काळी ग, कोण बाई उभी ग माझी मनाची काळी ग. कोण उभी? काळूबाई. सर्परूपी कालूबाई ग. हो. घट म्हणणार पण सर्परूपी कालूबाईवालाच असेल. विचारायचं. गाठ शांत करू का? मग गाठ लागेल आपल्याला. या महाराज या बघू. उत्तम भाऊ काय माहिती का? कुलाला दोष देण्यापेक्षा, याला दोष देण्यापेक्षा, त्याला दोष देण्यापेक्षा आपल्या पिढीचा 3 पिढीचा इतिहास जर काढला तर कानोबाच्या भार जे कापतो त्या भाड्याचं लवंगा किंवा तिथं काय द्यायची का पहिली? आता देता का? हा, कोणाला देता? हा, आणि बाजूला काय देता? कोंबडा द्यायची का पहिले? आता देता का? कोणाला देता? दोष द्यायला सोपं आहे. मी तुम्हाला आधीच बोललो 10 केला तर 2च खेळवा. काय माहिती का? खरा खोटा करता नाही. कोणाला काय त्रास आहे? आज गाव आहे म्हणून. बाकी गाव असं सगळा कुंडली काढली असती जाणार जमिनीतून, अख्खी कुंडली काढली असती. कोण कुठं जाते काय. पण उद्या मला इथे राहायचे, बाकी काय नाही. तर सांगतोय याही जो घट मांडलाय. शांत करा माऊलीला, भांडार लावा. वारी बरोबर आहे का? वाईट चुकीची नाहीये. चला स्थानावर चला. किती वेळा वाचवला माहितीये का घरांना तुमच्या? किती वेळेला मोडतोड किती वेळेला गेली? त्याचं झाड किती वेळा लागतं? फांद्या तोडल्या, त्याच्या आरपासल्या तोडल्या, आपल्या पण आरपासल्या तोडल्या. आरपासल्या म्हणजे काय? फांद्या. किती जणांच्या आरपासल्या तोडल्या? लागलं होतं किती जणांच्या? आडा बिडायला तुटलं होतं असं कोण कोण? हा, त्याचं कारण तो आहे का त्याची सावली तोड नका. मला सांगा, ज्यांनी घट मांडला होता बाहेर, मांडला होता का? तो कालूबाईवाला होता का? पण तो कालूबाई म्हणजे जीवदानी कालूबाईवाला होता. कोण घट मांडणारा? रूप सांगू मी त्याचं? मी डायरेक्ट बोलू शकतो रूप, पण असं लांब केस होतं. हा, आणि असा कपडा घातला होता. 12,000 घेतले का? काहीच नाही घेतलं. मग ते 3,000 घालून 300 रुपये घ्यायचं किंवा 30 रुपये घ्यायचं. जाऊन जिथं नागिनचा झुलवा निघायचा, मांडरची कालूबाई सर्परूपी कालूबाई, तिथं झुलवा निघायचा. तिथं फक्त देवीची ओटी भरायची, कानोबाला मलिदा द्यायचे आणि वरती जो ताडा उतरतो ना, सपकन उतरतो. कधी कोणाला भासवतो का? तो कोण आहे? आले वेताल वेताल आले वेताल आले याताल याताल आले याताल याताल हा कानोबा या साथी बहिणी
आणि बाजूला तो मुंज्या कोण आहे? मुंज्या आहे. त्याची ताकद वाढवली पण हिची ताकद नाही वाढवली. तुम्हाला कोणी काही करत नाही, ती कानाखाली मारणारी तीच, पाडणारी तीच, घाबरवणारी तीच, आणि तिचा खाना गवली येतो. तुम्ही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जर तिथं व्यवस्थित जर साक्षरता केली, तिचा मानपान दिला, कुठे जायची गरज नाही. आणि यांच्याकडे वारी येते ती बरोबर येते, पण ती अपूर्ण आहे. घट मांडला तो बाहेर मांडला, घट मांडला ती पण रानावनाची, भगत पण रानावनाचा. मलिदा देवीला ओटी आणि मुंजे ना, त्याला काय न देता त्याला फक्त दही भात द्या. की उघडा होता तिथे पहिला, तिथंच येतो. काप असेल ना, काप तिथं, आणि ना असं जुनी घोरपडी मोठी, हा असं आहे तिथं. मग त्यानं काय नाही करतो, 30 रुपये किंवा 300 रुपये. हा या वाराचा क्लिअर सांगला, घुमण्यापेक्षा हे बरं का नुसतं घुमलेलं बरं. हे आता चैत्र महिना मस्त चालू आहे, केसाला पण धक्का लागणार नाही जर त्याची सेवा नित्यनेमाने केली तर. भक्ताकडे 5,000 घालून काही फायदा नाही, त्याची सेवा करा. देवी तेच सांगते मला, बाकी काय नाही. असा कपड्यावाला होता ना, तो पण हिरवा चेड्यावाला होता. हिरवा चेडा म्हणजे काय? आदिवासी देव. तो कोणता देव आहे? चारण्या आहेत ना बाजूला, चारण्या आहेत ना. कोण कोण गेला निघला होता? तोच तो रूप आहे. कसला कोणाला त्रास यानी बोला, यानी केला त्यानी केला, काही घेऊ नका, पहिले त्याची सेवा करा. कोणी काही करू दे. मी तर बोलतो उलट्या नाचो का सोयीचा नाचो, आपण चुकलो ते बघा काय. कारण तो म्हणजे भूत असा, तो कशा तुम्हाला रूम उठवायला येईल? तो उठवायला यासाठी येतो का मला, तुम्ही माझ्या सोबत देत, माझ्यावर लक्ष द्या. मी जागा करतोय पण जागा झालो. इकडे उडी मारली, इकडे लक्ष दिले, इकडे उडी मारली, इकडे मारली. अजून 2 झाडं यांची केलतात, अजून 2 झाडे आहेत येड्या बैऱ्यासारखी बसतात. त्यांनी मातीने आणली. कोण होता का झाड तिकडं? तुमच्या घरातली कोण व्यक्ती होती तिथे? विचार, माती आणली का? ती नाही अजून. हा जाऊ दे, चला मी सांगायचं काम केलं. अजून काय विचारायचं बोला. चांगलं देवीचं आहे, कालूबाईचं घेणं देणं तुमच्यावर आहे. पण सध्या घट बाहेर मांडल्यामुळे सोडला घट बाहेर, त्यामुळे ती शिवारच्या बाहेरच राहिली. इच्छा होती गावतीला जायची पण पूर्ण देत नाही. मात्र भंडारा घ्यायचा वायाचा. तुम्ही ठरवा काय करता, घ्यायचं नाही घ्यायचं. तिची सेवा करा, अंगात येण्यापेक्षा सेवा करा. तुमच्या पाठीशी उभी राहील या भंडारा. हा दोन्ही असतात. जर आपल्याला फक्त सुख शांती पाहिजे, द्यायचं असेल, तुम्ही सांभाळत असेल तर घ्या, त्या मार्गदर्शन मी करीन. नसेल तर आपल्या जाऊन ओटी बरोबर माझ्या सेवा होईल तेवढी आम्ही करू. बस जा. अजून काय पाहिजे? कोण राहिला तर झाड. हा घेऊ. ओके उत्तम भाऊ बोलू का? आपल्या कुलासाठी तुम्ही बाहेर पण सरळ बोलतो. 10 किलो 2 किलो द्या, आणून मारू मारुती बनवायचा नाही. आला तो आपला, नाही आला तो आपला. आता काय गोष्टी काय होतं माहिती उत्तम भाऊ? आता वाऱ्या किती गेल्या आपल्या? 7, 8, 9, 10. कोणाच्या अंगात काय येतं, कोणाच्या अंगात काय येत आहे? सगळ्यांच्या अंगात देवाला, एखाद्याच्या अंगात बाहेरचा येत असेल, आपण त्याला देव म्हणून बसवला. बसेल कुठे तो? आता ती बाई कोण आली बिचारी, तिच्यामध्ये काय होता? काय असेल ना त्याच्या होता. आता तिला फेरी मारून काय दिली नाही का? होता म्हणून फेरी मारली म्हणजे ते आपल्या देवाला घरका मारला ती नाही म्हणजे मी मग तसा अनुमान करण्याचा पाहिजे. आता बघा गोंधळ म्हणजे काय? 10-12 वारी केली म्हणजे गोंधळ नाही. मला एवढंच कळते, माझ्या कुळाला सुख शांती, झिरोतून मातीतल्या वरती गेलो पाहिजे, हीच प्रगती, तरच सुख शांती. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? नुसतं अरुणच्या अंगात येतात, योग्याच्या अंगात, यांच्या अंगात त्याहीच दिवाबत्ती करायची. उत्तम भाऊसाचं घरी म्हणून त्याहीच दिवाबत्ती करायची म्हणजे कुलाचार नाही. प्रत्येकाचा देव आहे, प्रत्येकाने दिवाबत्ती करावी, देव धुवावा, काय करावं, तर तुम्हाला सुख शांती भेटेल. का हो? कोण कोण जातं देवाला आतापर्यंत? कोणीच जाईन. फक्त 5 वर्षात मस्त मजा करायची. म्हणून सांगतो, अंगात येणं, संचार हा भाग बाजूला. सेवा करा. प्रत्येकाने जर तेल, सगळ्याला पैसा आहे, कोण गरीब नाही. चटणी भाकर खाणार, देवाला देवबत्ती करा. कुठं जायची गरज लागणार? नुसतं त्यांच्या घरात देव म्हणून तेही ठेका घेतलाय. माझ्या अंगात मी ठेका घेतला नाही, सगळ्यांचा देव आहे. सगळ्यांचा देवबत्ती करा, बघा प्रत्येकाला सुख शांती भेटेल. नुसतं दण टोकरं म्हणून देव काही करीत नाही. देवाला 2 मिनिटं भेटायला टाइम नाही. माणसाला देवाला भेटायला आहे का टाइम?
मला बोलतात लोक कॉल उचलत नाही कॉल उचलत नाही देवाला एवढं नाही मी मला टाइम नाही तर म्हणून उत्तम भाऊ आपण खंडोबाचं घेऊ दर्शन घेतलं चला चांगलं तेवढं करा माझा खंडोबा जागा दिसत उगवला बोला कोण आले? कडे पडवर आले देव, बरोबर आहे. मग या देवाने तुम्ही आले, मग देवा हे झाड खेळतय, बरोबर आहे. आम्हाला झाडामध्ये फिरतं वारं नकोय. तुमचं जे मूल रूप आहे, जे रूप आहे ते कोणते आम्हाला सांगा तसं. हा 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 नाही घेताना आम्ही बोलतोय. बोला बोला. दैवतांची सुद्धा कृपया
पण आम्ही या झाडाकडे मूल कोणतं स्वरूप आहे जे आहे त्यांच्याकडे सुरुवात ते आम्हाला ओळख देत असं मग त्या रूपात आम्ही हे करू. बोला. हा 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 पण आम्हाला एकच म्हणणं आहे कुलाचं एकच म्हणणं आहे. थांबा देवा ते तुम्ही उत्तर द्याल का आल्यावर. आम्हाला एवढंच विचारायचंय आमच्या जी वंशाची झाडं केलतात आम्हाला मूल त्याची ओळख कशी समजणार. आता हे झाड केलतं तेव्हा तुमचं याची मूल ओळख काय देऊ आम्ही. खंडोबा देऊ शेलाई देऊ का वाकोबा देऊ. सगळं ना आम्हाला एकच ओळख द्या तसं आम्हाला मग करायला. हा नाही 18 वारी पण असतील आम्ही नाही बोलत नाही. हा हा आता मूल ओळख कोणती ठेवू तुमची आम्ही. हा 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 ओके. पण आम्ही रूप विचारलं ना तिचं कोणत्या रूपात आहे. शालाईचं रूप कोणत्या रूपात आहे आम्ही विचारलं ना तिला. नाही नाही ती नावं आहेत त्यांचं रूप 3.5 पिढ्यामध्ये कोणत्या रूपाचं होतं म्हणजे या कुलासाठी कोणत्या रूपाची बसली ती. आता या झाडाकडे मूल रूप आम्ही कोणतं द्यायचं कारण आमच्या या प्रजेला आमचं एक खंडोबाचं झाड पाहिजे बरोबर आहे. फिरतं झाड नको. हा बोला. हा काय नाही होणार आम्हाला तेच पाहिजे ना. आपण फिरतं झाड नको ना. फिरतं देवा आम्हाला फिरतं झाड नको. एकच तुमचं शक्तिरूपाने एकच शक्तिरूपाने आम्हाला सहाय्य करा. हा देऊ पण तुम्ही खंडोबा रूपामध्ये इथं स्थिर होणार का. हा आम्ही काय विचारतो आता खंडोबा रूपामध्ये आले. हा आपले 5 जण बोलवा आपण याच्याने ठरवूया कारण कसं फिरतं झाडे नक्की कोणतं आपण हे करायचं. जर आज तुम्ही लंगर तोडायचे शाळा इथं तोडू शकत नाही. हा मग तेच बोलतो ना मी. आम्हाला तुमचं मूल कोणतं रूप घेऊ आम्ही आता जेणेकरून. या 5 जणी पुढे 5 जणी ना कोणी या 5 जण या ना 5 जण. मीच पुढे फोकस होतोय. उद्या काय माहिती का मला दोष देतील सर्व. मी परीक्षा घेत नाही कोणाला खरं खोटं करत नाही. मी जे परीक्षा घ्यायचीच ना आपल्याला कोणाला. बघा पहिली गोष्ट मी एवढी झाडं आली सर्व बरोबर आहे. फक्त माझा एकच प्रश्न होता बाबा देवांना तुम्ही जे कोण आलं या कुलाची वंशाची देवी कोणत्या रूपाची आहे. आपल्याला कोणाला खरं खोटं करायचं नव्हतं. ठीक आहे त्याला काय अडीअडचण असेल ते सांगितलं नसेल बरोबर आहे. आता कसं आहे आपल्याला आता समजा यांच्याकडे 2-3 वाड्या येतात आपल्याला लंगर तोडायचे. हा हा काम आलं ना. ऐका ना मी काय बोलतोय गजेट दिला आपण. गजेट दिल्यानंतर त्यांची वारी समजा आले ठीक आहे. मी विचारलं तर त्यामध्ये येतील. आता आपल्याला एवढंच करायचे. मी काय बोलतोय देवा ऐका जरा. मी काय बोलतोय कोणतं रूप असू दे आपण देवाला वचन घेऊया. देवा तुम्ही जर देवरूपी असाल कोणत्या देवाला भंडारा द्या किंवा कुंकू द्या कोणती इडापिडा कुणी असू दे ती जर सांभाळत असशील
आणि कुलाला रक्षण करत असतील त्या रूपाने तरच आपण पुढचं घेऊ. वचन घ्यायचं. मग वचन घेताना तो कोणी असू दे का असू दे, पण खंडोबा रूपाने आता त्या समजा दिलंय, आपण वचन घेऊया. देवा या 2-5 वर्षामध्ये तुम्ही जर असाल त्या रूपाने तर आमच्या कुलाचं घराचं रक्षण झालं पाहिजे. कोणाच्याही तोंडावरचं भुताटक्याचं खरीस मुंजा काही चाललं नाही पाहिजे. प्रत्येक कुलाचं रक्षण झाला पाहिजे. हा वचन आपण लंकर तोडणारे झाडा करून घेऊ. कारण आता कसा विषय जर तो करायला गेला तर काही गोष्टी बोला. वचन घ्यायचं. हा 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 देवा आम्ही काय बोलतोय. हा बोला बोला बोला. आम्ही देतो साथ तुम्हाला आणि नंतर द्यायचं का नाही द्यायचं विचारा ना. काय माहिती का कुलाचं गोंधळ मी माझ्या पद्धतीने जेवढं सहकार्य करायचं मी करतोय. उद्या काय राहील सगळी बाजूला राहतील, मी टार्गेट सगळ्यांच्यावर राहील. मी कोणत्या बाप्पाला घाबरत पण नाही. पहिली गोष्ट मी वन मॅन शो आज पण आहे ना, उद्या पण राहील. तेव्हा त्याचं म्हणणं काय माहितीये का. हा बोला बोला बोला. रक्षणाला द्यायचे पण सांभाळ कराल का कुलाचा. आम्ही दिल्यानंतर कोणत्याही बाहेरच्या चेहऱ्या गोट्याचं मी चुकीचं असेल तर माझं पण चालणं पाहिजे. कोणतंही झाड चुकीचं करा असेल ते पण वचन घ्या. मी चुकलो तर मला पण सोडू नका. पण कोणता लेकरू जर बाहेर जाऊन उच्चपती काय करत असेल देवा तर सांभाळ करायचं. नाही वचन नाही. तुम्ही तो वचन नाही मागत. आम्ही आम्हाला फक्त रक्षण. आकेला उभं राहा बस. आकेला उभं राहा एवढंच म्हणणं आहे आमचं. उत्तम भाऊ मी काय बोलतो माहिती का. महत्वाचं काय 10 केल्याचे 2 केले हा विषय होता. मी काही गोष्टी वारकऱ्यांना विचारलं. खरं खोटं आपल्याला त्यांना करायचं नव्हतं तर आपली कुलाची कुलदेवी कोण आहे. आता ज्या गोष्टी झाल्या ते फक्त एवढं समजाय. जर कोणत्याही देवी शक्तीने जर आपण त्याच्याकडून लंगर किंवा त्याची आपण मान्यता घेतली तर तिने एवढंच कार्य करावं. माझ्या कुलावर कोणत्याही बाहेर शक्तीचं कोणत्या गोष्टीचं सांभाळ करायचा. सांभाळ करायचा फक्त बस. फक्त सर्वांनी सेवा करा. देवा जाऊन बस. बोलो ना. मी आधी पण बोलो ना. नाही बोलो. अजून राहिले 2 विषय. ते 2 नाहीत ना 2 त्यांची उलट राहिले. पण आपण काय करू माहिती का. आता आपण ज्या पद्धतीने चाललंय कारण कसं माहिती का मी पण भरपूर गोंधळ केले. गोंधळामध्ये वाऱ्या येतात. उद्या मी जर हा विचार केला असता मी वाईट होईल तर मी प्रश्नाचं विचारलं देव खेळवलं असतं. पण उद्या मला दुसऱ्या गावच्या लोकांवर उत्तर द्यायचे. ती काय बोलतील महाराज तुम्ही आमच्या गावाला लोकांचा सगळा करता तुमचा नका केला. त्यामुळे मी माझं कार्य मी केलेलं आहे. कोणाला जर माझा राग आला असेल तो त्याचा भाग. हा फक्त एक सांगतोय एक गोंधळ कार्य म्हणून आपल्या कुलाला एक रक्षण किंवा आपल्या कुलाची ओळख होऊ म्हणून मी या झाडांना विचारायला आले. एखाद्या घरच्या लोकांना जर माझा काही राग आला असेल तर मला त्याचं काय हरकत नाही. माझं मी कार्य पार केलंय बस. नाही मी सांगायचं काम करतो. तू तर मग कसं वाटतंय उद्या मला कोणा हा याने माझं हे विचारलं ते विचारलं कोणाला काय करायचं बिंदास करा मला. मी तर बोलतोय. फक्त एक मागं नाव ठेवायचं नाही कोणी कोणाला. समजा 10 वाऱ्या केल्या होत्या तो खोटा होता ह्यो खरा होता कोणी कोणाला बोलायचं नाही. आपलं कार्य जे घेतलं होतं गोंधळ हे फक्त माझ्या कुलाच्या कुलदेवीची ओळख करण्यासाठी तिला लागलेल्या
पूजापाठ कुलाचारासाठी चाललं होतं. बस एवढं हे सांगून मी जर कुठे गेली वहिनी तिचा आखी हिस्ट्री सांगू शकतो. त्या पोराला कुठे गेला तुझं मी सांगले बरोबर का चूक. मी दुसरा गाव असतं ना दुसरा गाव तो घरात काय काय बसला ना कोण काय काय करता ना ते पण सांगलं असतं का मला दुसऱ्या दिवशी त्या गावात कामच नव्हता. काय आता इथे राहायचे म्हणून नशीब तुमचं. या गावात मला राहायचे म्हणून नशीब. मी तर रोख बोलतो पण मी पण याच्याने बोलतो ज्याला काय करायचं करा. मी तर तुला कसं वाटतंय मी दुसऱ्या गावात असतो ना विचारायचं पब्लिक आले माझा कोणता सर्वजण पाहतात ना. मला युट्यूब स्टार बोलतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आपल्यासारखा म्हणजे निश्चित एक अभिमान पण तुम्हाला वाटतो ना वाटतो त्यांना विचारा कसा गोंधळ असतो माझा विचारा. आज ते हे बाबा कुठे गेले हे कुठून आले बघा. करोड रुपयाचा मालिक आहे मोठा असते ती. तुम्हाला आपला कार्यक्रम पटतो ना पटतो पण मी जर दुसऱ्या कुलाचा परीक्षा घेतो माझ्या घेतली नसेल तुम्हाला काय वाटलं असतं. प्रत्येक गोंधळ करोडपती कल्याणमध्ये चांगली प्रोफेशन याच्यात आहेत पण त्यांना काही गोष्टी पटतात. हे निश्चित आहे नुसतं आरूसाठी नाही. कोणासाठी येतो तुम्ही निश्चित आहे महाराजांसाठी म्हणजे आपल्या कुलासाठी येतात. मग आपल्या कुलामध्ये नुसता घाबरून मी जर बोललो असतो मग मी बघ माझं कार्य मी केलंय. कोणाला राग आला असेल तो त्याचा भाग. मला दुसऱ्या गावाची मी परीक्षा झाडांची घेतो तर माझ्या घ्यायला काय हरकत होती. आपण काय कराकोडा करता नव्हता. आता लंगर आपण यांच्यातून तोडून घेऊ. हा हा बरोबर आहे. ऐका 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 ते ऐका बरोबर आहे. करणार ना बस बस. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे लंगर तोडला तर आमच्या कुलाचं रक्षण करावं आमच्या बालकांचं रक्षण करावं. पण रक्षण कोणाचं करील जो देवबाबती करील तो. उद्या कोण पण काय करून उचापती करील ना तो इथं करील तर त्याचा देवरक्षण आहे त्याचा त्याने भोगाचा. हा त्याचा त्याने भोगाचा. चला महाराज द्या आरतीचा मान त्यांना. हे स्वाती नाही तो त्याचा भाग. सुवासिनी एक जण एक पाण्याची भरलेली कळशी आणा ना. तेव्हा चला आपल्या लंगर तोड. चला अजून हळदीचा प्रोग्राम बाकी आहे. एक पाण्याची भरलेली कळशी आणा. हो थांबा जरा. आम्हाला मंडप बोले सगळ्यांना आमच्या निश्चित परिवार कडून सगळ्यांना सहकार्य करायचे. शाल नारळ आणलंय जे आम्हाला सहकार्य केलं जरा बस पुढचं कार्य करायचे आपल्याला. अजून एक पाण्याची भरलेली कळशी आणा करा देवा फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे जो तुझी सेवा करेल तुझं हे करेल त्याचं रक्षण कर. वाईट करेल त्याचं त्याला भोग. उठू का आता कोणाला काय विचारायचे का. हा